गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गिरीश महाजन, सामंत, दादा हुसेनची गोकुळ गीतेंसोबत चर्चा। सकारात्मक निर्णय होईल। उद्या गुड न्यूज मिळेल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही। छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्याच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंची उपस्थिती। भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। तर ती क्लिप माझी नाही, व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचा खुंजा। एकनाथ शिंदेंचं आमच्या मनातील मुख्यमंत्री देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुकेंचं। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट पेपर फुटी, SIR यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा। PM पदाचा चेहरा निवडला पाहिजे, उद्धव ठाकरेंनी मत मांडलं। खासदार संजय राऊतांची माहिती। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना झापलं। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमात मोठे बदल। सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर। लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार।